नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. एक अत्यंत महत्त्वाचा विषय हाती लागला आणि एक अत्यंत महत्त्वाची बातमी तुम्ही देखील ऐकली असेल आणि ती मी अनेक दिवसापासून ऐकतोय. त्या सगळ्या गोष्टी आहेत, त्याच्यावरती बोलायला वेळ मिळाला नाही, पण आज म्हटलं त्याच्यावरती बोललं पाहिजे. अशी एक महत्त्वाची बातमी आणि तुमच्या आमच्या पायाखालची जमीन हलवणारी बातमी आहे. ही गोष्ट साधीसुधी नाही आहे. जे दिसतंय तेवढं तुम्हाला सहज सोपं वाटतंय असं सोपं नाही आहे. काही आपण जे माणुसकीच्या गोष्टी करतात ना, सेक्युलरिझमच्या गोष्टी, फक्त की काय आपण माणूस, अरे माणूस म्हणून जगा, अरे त्यांचं रक्त आपलं रक्त एक. या अवलादींना फक्त मला एक सांगायचं, त्यांनी जरा कान उघडे ठेवून व्यवस्थित हा व्हिडिओ ऐकावा, ही माहिती ऐकावी की नक्की काय चाललंय. हे कुठं देशाच्या बाहेर नाही, देशाच्या आतमध्ये आणि खास करून आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आणि त्यातल्या त्यात मुंबई आणि या पुण्या ठाण्या या शहरांच्या आजूबाजूला भिवंडीच्या इथे पडघ्याच्या बाजूला बोरवली नावाचं गाव आहे. त्या गावामधले जे कोणी तिथली सगळी लोक आहेत त्यांनीच सांगितलंय की आम्ही इथल्या देशाच्या घटनेला कुठल्या मानणार नाही, इथं आम्ही आमच्या शरियाच्या कायद्यानुसार चालू. त्यांनी त्या गावाला अलशाम काहीतरी नाव दिलं आहे, ते शरियाच्या ह्याच्यानुसार. आणि मग ती सगळी लोक त्या कायद्यानुसार वागायला लागतात. त्यांचे सगळ्यांचे ब्रेन वॉश केले जात आहेत त्या तरुणांचे. त्या सगळ्या गोष्टी तिथं शिस्त आहेत, तिथं सगळं घडतंय. बरं, हे सगळे कनेक्शन आणि ATSनं जेव्हा छापे मारले यांच्यावरती, कोम्बिंग ऑपरेशन केलं, तेव्हा हे आज सगळ्यांचे कनेक्शन मोठ्या मोठ्या आतंकवादी संघटनांसोबत सापडले. हे कुठं राहत आहेत? तुमच्या महाराष्ट्रात येऊन राहत आहेत. हे तुमच्या शहरांच्या आजूबाजूला, तुमच्या घरांच्या आजूबाजूला हीच साली लोक तुमच्या जिथे येऊन धंदे करतायत, फळं विकतायत, गॅरेज चालवतायत, जे काही करता येईल ते तुम्ही सगळं करतायत. तुमचा पैसा त्यांच्या जवळ जातोय, कारण ही सगळी लोक धंदा करतात. इकडे लक्षात ठेवा, ही लोक नोकऱ्या बिकऱ्यांच्या नादाला जास्त लागत नाहीत. हे 2 नंबरच्या धंद्यांमध्ये, अशा धंद्यांमध्ये उतरतात जिथं माणसाला गरज आहे. मी अनेक घटना माझ्या कानावर पडल्या की काही ही जी पंक्चर काढणारी ही लोक आहेत ना, जाणून बुजूर गाड्या पंक्चर करायच्या, पुन्हा त्यांच्याच दुकानात जायचं, तिथेच त्या सगळ्या या असले सगळे कारभार आणि या सगळ्या गोष्टी चालवणारी ही लोक, हे शरियाच्या कायद्यानुसार चालणाऱ्यांना घटना मान्य नाही. आणि हे सेक्युलरवादी सांगतायत की हिंदू करून या देशामध्ये तेढ निर्माण करतायत. हे भारतीय जनता पार्टीवाल्यांना आम्ही माती भडकवतोय. कोणाची माती भडकवतोय? कसली माती भडकवतोय? आमच्या हक्काविषयी बोलायचं झालं की आम्ही माती भडकवतोय. आणि हे जेव्हा यांच्या सगळ्या गोष्टी करतात तेव्हा नाही, तेव्हा यांची देशभक्ती दाखवतात ही सगळी लोक. हे तेव्हा सगळे देशभक्ती दाखवतात. हे गावांच्या नावं बदलतायत. आम्ही घटना मान्य करणार नाही, आम्ही काही करणार नाही असल्या घोषणा करतायत. आणि आमच्या विशाळगडावरती आमच्या हक्कासाठी आम्ही आंदोलन केलं तर त्याला सांगतायत हिंसा केली, हिंदूंनी हिंसा. तो हैदराबादमधनं तो इथं येतो, त्या विशाळगडावरती नोटीचे बंडल काढून पैसे वाटतो, लोकांना देतो. देण्याबद्दल वाद नाहीये, पण हा सगळा विषय किंवा या सगळ्या गोष्टी बरोबर त्यांच्या धर्माच्यात म्हणून देशभर पोहोचतात. आमच्या हिंदूंवरती होणारे कित्येक अत्याचार, मध्ये बंगालमधले असोत, बांगलादेशमधले असोत, पाकिस्तानातले असोत, आमच्या काश्मीरमधले असोत, नाही तर आमच्या राज्यातमधले कोणत्याही राज्यातले असोत, त्याच्याविषयी एक माईचा पुतसाला कधी बाहेर येत नाही. ते राजा आमचे माईक घेऊन काय 4 शब्द वेडेवाकडे बोलले की त्यांना सांगतात की हा देशद्रोही आहे, हा असाच बोलतो एखाद्या धर्म का. आणि तुमचा ओवेसी येऊन जेव्हा सांगतो की 15 मिनिट द्या सर, तनसे जुदा करू, आमच्या देवी देवतांची खिल्ली उडवली जाते सालं, तेव्हा तुमच्या नरड्यात काय घातलं जातं? या भिवंडीमध्ये गावच्या गावं काय केले जात तुम्हाला माहिती आहे? मिनी पाकिस्तान संबोधलं जातं. तिथं हिंमत नाही साला कोणाची जाण्याची काय करण्याची. या मुंबऱ्यामध्ये घ्या काय चाललंय, हे इथेच का सापडतात? हे जे देशद्रोही सगळी लोक इथं का सापडली जातात? काय यांना देशाच्या विरोधात, देशात राहून काम करायचंय? कारण हे त्यांच्या फक्त धर्माला मानतात, कट्टरतावादाला मानतात. ही गोष्ट आपण सर्वांनी लक्षात घेतली पाहिजे. हा कट्टरतावाद समूळ नष्ट करायचा असेल तर देश आतून पहिला साफ केला पाहिजे. बाहेर तर आपण साफ करतोय, आपले जवान तर काय करायचं ते त्यांच्या पातळीवर करतात, पण स्थानिक इथल्या राजकारण्यांनी, इथल्या पोलीस प्रशासनाने, या प्रशासनाने इथल्या आतल्या ह्या वाळवीला पहिली साफ केली पाहिजे. कारण जोपर्यंत ही वाळवी साफ होणार नाही ना, तोपर्यंत हा देश कधीच सक्षम होणार नाही, एवढं लक्षात ठेवा. कारण यांना साध्या देशाविषयी काय पडलेला नाही. यांना नाही वाटत की देशामध्ये एखादा हायवे व्हावा, एखादा रस्ता व्हावा, कंपन्या याव्या, रोजगार तयार व्हावे. यांना काही वाटत नाही. यांना फक्त यांचा धर्म कसा मोठा होईल एवढंच वाटतं. आणि मग काँग्रेसवाले आम्हाला मूल्य शिकवणार, सर्वधर्म सहिष्णुता, सर्वधर्म समभाव हे आपल्याला शिकवणार. साला त्यांनी त्यांचा धर्म पाळायचा आणि आम्ही सर्व धर्म समभाव करत सगळं फिरायचं. हे हालेलुयावाले कन्वर्ट करत राहणार, आपल्या लोकांना, गरीब लोकांना कन्वर्ट करत राहणार. यांनी यांचा धर्म वाढवायचा आणि सांगायचं मग काय, ते त्यांच्या मर्जीने आमच्या धर्मात आलेत, त्यांच्या मर्जीने आलेत. मग तांदूळ आणि पैसा घे तुझा बाप पुरवतो का? आणि आम्ही जर कुठल्या आमच्या धर्माचा प्रसार करत असू तर मग सांगणार बघा कसा कट्टरतावाद पसरवतायत लोकांमध्ये, बघा कसा धर्म लावला आहे लोकांमध्ये. अरे म्हणून म्हटलं
गांडूंनो कधीतरी ह्या सेक्युलरवाद्यांना सांगतोय, गांडूंनो साल्यानो कधीतरी या देशाच्या सीमांच्या बाहेर कधीतरी जा आणि तिकडचं राजकारण एकदा बघा, तिकडच्या संघटना एकदा जा. कधी पाकिस्तानमध्ये जा, अफगाणिस्तानमध्ये जा, कधी तिथल्या इराण, इराक, सिरिया या सगळ्या याच्या आता काय घडलं ना युक्रेन आणि त्या गाझामध्ये जा, कधीतरी तिथल्या लोकांमध्ये जा. तिथं जाऊन कट्टरतावाद बघा, काय त्यांना शिकवण दिली जाते, काय त्यांना सांगितलं जातं. आपला देश आपला शांत आहे, संयमी आहे, गांधीजींचा देश म्हणून संबोधला जातो, म्हणून सगळे शांत आहेत, म्हणून काहीही करायला निघालाय. गावांची नावं बदलताय, घटना मान्य नाही, आम्ही आमच्या मर्जीने करू, आम्ही आमचं हे करू. काय चाललंय? हा देश संविधानावर चालणार आहे ना. स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात, जोपर्यंत या देशामधले मुस्लिम, या देशातला शेवटचा मुस्लिम बाहेर जात नाही किंवा सगळे मुस्लिम पाकिस्तानात जात नाहीत आणि तिकडचे हिंदू सगळे इथे येत नाहीत, तोपर्यंत हा देश कधी शांत राहणार नाही. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य आहे, मी माझ्या मनाचं सांगत नाही, त्यांच्या पुस्तकात लिहिलेलं आहे सगळ्या गोष्टी. का आम्ही बोलायचं नाही? आमच्या धर्मावरती आम्ही बोलत असताना, आम्ही आमच्या धर्मावरती सगळ्या गोष्टी काम करत असताना आम्हाला नेहमी त्रास दिला जातो, आपल्याला सगळ्या गोष्टी केल्या जातात. पण हे जे काही षडयंत्र सगळ्यात चालू आहे, तुमच्या आजूबाजूला चालू आहे, हे जे काही जिहाद चालू आहेत, मग तो फूड जिहाद असो, पैशाचा जिहाद असो, प्रत्येक गोष्टींचा जिहाद असो, लव जिहाद असो, हे या सगळ्या गोष्टीबाबत समजून घ्या. आम्ही पोट तिडकीने बोलतोय, आम्ही या सगळ्या गोष्टी अंगावर घेतोय, आमचा याच्यात काही फायदा नाही आहे. आम्ही 1-1 रुपया तुमच्याकडे मागतोय, आम्हाला मदत करा म्हणून. आमच्याकडे पैसा आहे म्हणून मागत नाही आहे, आम्ही हतबल आहोत, आम्हाला आमच्याकडे काही नाही आहे, पण आम्ही बोलतोय पोट तिडकीने. याचं कारण आम्ही आमच्या धर्मावर प्रेम करणारे आहोत, आम्ही या मातीवरती प्रेम करणारे आहोत. आमच्या शंभू छत्रपतींनी, आमच्या मावळ्यांनी जे बलिदान दिले ना, ते बलिदानाला न विसरणारे आम्ही लोक आहोत. त्यांनी बलिदान दिले ना राष्ट्रासाठी, या देशासाठी, या मातीसाठी, म्हणून आम्ही ताटमानेने उभे आहोत. नाही तर आलेला अल्लाउद्दीन खिलजी असो, नाही तर अहमद शाह अब्दाली असो, नाही तर औरंगजेब असो, नाही तर कोणी असो, या मातीला पूर्ण बेचिराग करून गेले असते. आमच्या हातामध्ये काहीच राहिलं नसतं. आपल्या आयाबाईंना घोड्यावरती टाकून हे साले अवलादी घेऊन जात होते आणि त्या द्वेषातून उभी राहिलेले हे स्वराज्य आहे छत्रपतींचं. आणि त्यासाठी, त्या धर्मासाठी, त्या निष्ठेसाठी, त्या स्वराज्याच्या विचारांसाठी, त्या प्रेरणेसाठी, जसा औरंगजेब इथं आला त्या विचार मारण्यासाठी, तोच विचार आम्हाला पुढं चालवायचा आहे. म्हणून आम्ही पोटतिडकीने बोलतोय. हे जे काही प्रकरण झालंय, असे अनेक ठिकाणी प्रकरणं होत आहेत, असे अनेक ठिकाणी ही सगळी छुपी लोक आहेत. मी सांगितलं ना तुम्हाला, हिंदूंना मोठं करा, हिंदूंना मोठं करा, त्याशिवाय तुम्ही टिकणार नाही. जोपर्यंत हे आर्थिक युद्ध आहे, या आत्ताच्या काळातले धार्मिक युद्ध नाही आहे, धर्माबिर्माच्या गोष्टी सांगणार आहे. डोक्याने खेळा, गनिमी काव्याने खेळा छत्रपतींच्या. हे आर्थिक युद्ध आहे. ज्या देशाचा, त्या धर्माचा आर्थिक कणाताठ तो या जगावरती राज्य करेल, हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सगळ्यात पहिली समजून घ्या. या अर्थतज्ञ, घंट्यातज्ञ हे काही कामाचे नाही आहेत. हे देश जोपर्यंत आहे, एक गोष्ट लक्षात घ्या, इथून पुढे ज्या काही राजकीय गोष्टी होतील या जगामध्ये, त्या धर्माच्या आधारेच होतील. इथून मागेही धर्माच्या आधारे झाल्यात, इथून पुढेही धर्माच्याच आधारे होतील. आणि जो धर्म पैशाने आणि आर्थिक बाजूने मोठा असेल, तोच धर्म या जगावरती राज्य करेल. जशी इंग्रजांनी 150 वर्ष जगावरती राज्य केलं, याचं कारण म्हणजे त्यांच्याजवळ असणारी अमाप संपत्ती. ही गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे आणि ही गोष्ट सर्वांनी समजून घ्या. जेव्हा मराठा साम्राज्याकडे नको एवढा पैसा होता, करोडो रुपये होते, तेव्हा मराठा साम्राज्य संपूर्ण देशभर पसरलं. पण ज्या दिवशी मराठा साम्राज्याचा कणा मोडकळीस आला, आर्थिक बाजूने देखील, त्या दिवशी मराठा साम्राज्य हळूहळू लयाला जाऊ लागलं. ही सगळ्यात महत्त्वाची वस्तुस्थिती आहे, ही आपल्याला समजून घेतली पाहिजे. त्यामुळं आम्ही जे काय बोलतोय, या राज्य सरकारला देखील सांगणं आहे, सगळ्यांना छापे मारा सगळीकडे. कोण कुठल्या जातीच्या, धर्माचा आम्हाला काही घेणं देणं नाही. जो देशाच्या विरोधात काम करेल, या मातीच्या विरोधात काम करेल, त्याचा समूळ नाश करून टाका. ती एकही अवलाद या मातीत राहता कामा नये. कारण एक जरी राहिला शेवटचा, तरी संपूर्ण देशाला तो घातक आहे, एवढं फक्त लक्षात ठेवा.